नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहोत 4 ते 6 महिन्याच्या बाळासाठी सुंदर असे टोपडे कसे तयार करायचे। तुम्ही तुमच्या बाळाचे माप एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत घेऊ शकता। डोक्यावरून हे माप घ्यायचे आहे टेपने। तर जे काही तुमचे भरेल 12-13 इंच ते तुमचे माप असेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। इथे माझ्या बाळाचे माप 13 इंच भरत आहे। तर 13x13 चा एक कपडा मी घेतलेला आहे। अस्तर आणि मेन फॅब्रिक सोबतच कट करून घेतले। तर अशा प्रकारे आपल्याला 4 फोल्ड कपडा करायचा आहे आणि खालच्या कोपऱ्यापासून वरच्या कोपऱ्यापर्यंत किती भरतय ते मोजून घ्यायचं। इथे माझं 5.7 भरत आहे। तर 5.7 इंचावर आपण अशा प्रकारे गोलाकार खूण करून घेऊया। 5.7 इंचावर खूण करून घ्यायची आणि अशा प्रकारे गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे। कपडा व्यवस्थित करायचा खालीवर झाला असेल तर। आणि आता आपण हे कट करून घेऊया। अस्तर आणि मेन फॅब्रिक मी सोबतच कट केला आहे। तर उलगडल्यानंतर पहा अशा प्रकारे आपल्याला गोल मिळेल। चला तर मशीनवर याची स्टिचिंग बघूया। सुरुवातीला अस्तर आणि मेन फॅब्रिक अशा प्रकारे एक टिप मारून जोडून घ्यायचं आहे। 1.5 इंचावर आपण गोलाकार टिप मारून घेणार आहोत। तर इथे पहा माझी टिप मारून झाली। टिप मारून झाल्यानंतर अशा प्रकारे एक कट देऊन घ्यायचा आणि त्या कट पासून आपल्याला छोट्या छोट्या प्लेट मारायला सुरुवात करायची आहे। एकदम छोट्या छोट्या प्लेट तयार करायच्यात आपल्याला। अशा प्रकारे मी प्लेट मारून घेते। या प्लेटचं अंतर आपल्याला 13 इंच करायचं आहे आणि थोडंसं कापड शिल्लक ठेवायचं खालच्या बाजूने 3 ते 4 इंच। तर बघा माझ्या सगळ्या प्लेट इथं मारून झालेल्या आहेत आणि थोडं कापड इथं मी खालच्या बाजूला शिल्लक ठेवलेलं आहे 3 ते 4 इंच। तर आता हे आपण चेक करून पाहूया 13 इंच भरतंय का। जर तुमचं जास्त भरत असेल तर तुम्ही आणखी चुन्या घेऊ शकता किंवा कमी भरत असेल तर 1-2 चुन्या उसवू शकता। हे पहा 13 इंच बरोबर आले माझं। तर दोन्ही बाजूच्या चुन्या एकावर एक ठेवायच्यात आपल्याला आणि पाठीमागचा भाग जो शिल्लक राहिलाय तिथे आडवी 1.5 इंच आणि उभी 1.5 इंच अशी 1.5 इंचावर आपल्याला खूण करून घ्यायची आहे आणि असा गोलाकार आकार देऊन घ्यायचा आणि तेवढा भाग आपल्याला कट करायचा आहे अशा प्रकारे। आता इथे पहा 3 इंचाची मी पट्टी घेतली आहे रुंदीला आणि उंचीला 13 इंचच घ्यायचे आपल्याला। तर ही पट्टी मी कट करून घेते। तर ही पट्टी आपल्याला आपण ज्या प्लेट घेतल्या आहेत त्या बाजूला लावायची आहे। आतल्या बाजूने ही पट्टी लावायला सुरुवात करायची। बघा अशा प्रकारे ही पट्टी आपल्याला लावून घ्यायची आहे। 1/2 इंचाचं शिलाई मार्जिन सोडत आपल्याला ही पट्टी लावायची आहे। थोडीशी जास्त होत असेल तर तुम्ही कट करू शकता। तर बघा माझी पट्टी लावून झाली। अशा प्रकारे ही पट्टी डबल फोल्ड करून वरून आपल्याला टिप द्यायची आहे। तर व्यवस्थित पकडत आपल्याला याला टिप देऊन घ्यायची आहे। कुठेही चुन्या येता कामा नये। एकदम फिनिशिंग सहित आपल्याला ही पट्टी जोडायची आहे।
तर बघा इथे मी पट्टी जोडून घेते। आपली पट्टी जोडून झाली। बघा एकही चुनी आलेली नाही आपल्या पट्टीला, खूप छान लागली आहे। इथे मी छोटीशी लेस लावून घेते, खूप छान लुक येईल आपल्या टोपड्याला याने। तुम्हाला आवश्यकता असल्यास लावा, नसेल तर तुम्ही नाही लावली तरी चालेल, पण लावल्यानंतर छान दिसेल आपलं टोपडं, त्यामुळे मी लावते। तर बघा लेस पण लावून झाली आपली, खूप सुंदर लुक आलाय टोपड्याचा आपल्या। आता खालच्या बाजूने एक टिप मारून घेऊ, अस्तर आणि मेन फॅब्रिक ते जोडून घेऊ। आता आपल्याला दोरा तयार करायसाठी एक पट्टी घ्यायची आहे। तुम्ही तुमच्या हिशोबाने कितीही लांब घेऊ शकता। आता या पट्टीचा मी मध्य काढून घेतलाय आणि त्याला एक कट मारून घेतलाय आणि आपल्या टोपड्याचा मध्य अशा प्रकारे ही पट्टी ठेवायची आहे। आणि 1.5 इंचाचं मार्जिन सोडत पट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे। बघा आपली पट्टी जोडून झाली। आता दुसऱ्या बाजूने आपल्याला अशा प्रकारे पट्टी फोल्ड करायची आहे आणि त्यावर टिप मारून घ्यायची। व्यवस्थित पकडत आपल्याला टिप मारायची आहे। तर तुम्ही बघू शकता इथे माझी टिप मारून झाली आणि खूप सुंदर असा लुक आलाय आपल्या टोपड्याला। तर इथे मी 2 चौकोनी तुकडे घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे फोल्ड करून त्यामध्ये ही पट्टी लावायची आहे आणि एक टिप देऊन घ्यायची आहे। उरलेला कपडा आपण कट करून घेऊ आणि हे पलटी करून घ्यायचं। तर बघा पुढे दोरीला मी असं करून घेतलेलं आहे, दोन्ही दोऱ्यांना तयार केले। तर तयार झालं आहे आपलं टोपडं। बघा किती सुंदर दिसतंय। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।